नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. पाहू शकता तुम्ही इथे मी करणार आहे पनीर मसाला. त्यासाठी इथे मी टॉमॅटो, कांदा, मिरची, लसूण, अद्रक असं सर्व तेलामध्ये भाजून घेते. जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला, म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंतच ते भाजायचं आहे. आता सर्व आपलं भाजून झाल्यावर थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात वाटून झालेलं आहे. आता आपण इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर पहिले स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण त्याचे पीस करायचे. तुम्हाला छोटे आवडत असेल तर छोटे करा, मोठे हवे असतील तर मोठे करा. आणि इथे बघा अशा पद्धतीमध्ये मी बारीक असे पीस करून घेतलेले आहेत. हे बघा इथे पूर्ण कट करून झालेले आहे पनीर. कढई घेतली, कढईत तेल घेतले. तेल घेतल्यानंतर थोडंसं बटर घेतलं आहे. बटर घेतल्यावरती आपला जो मसाला होता, आपण जे वाटण वाटलेलं ते सर्व तेलामध्ये सोडलं. त्यानंतर इथे मी 1 चमचा काश्मीरी पावडर कलरसाठी घेतलेली आहे. त्यानंतर हळद, घरगुती मसाला, इथे धणे पावडर घेतलेली आहे. आणि आपण आता हे सर्व मसाले तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं. आणि आपल्या मसाल्यांना तेल सोडेपर्यंत आपले मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण वाटलं होतं ना, तेच पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता ते सर्व मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यावरती 2 मिनिट झाकण मारून ठेवलं. आणि त्यानंतर बघा आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे. तेल सोडल्यानंतर आपण जे बारीक पीस केलेले आहेत पनीरचे, ते आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. पनीर जास्त शिजवायचं नाही. जास्त शिजलं तर ते रबरासारखं वातरट लागतं. म्हणून 5 ते 7 मिनिटच फक्त पनीर शिजून घ्यायचं. आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घ्यायचं आहे. आता तुम्हाला रस्सा आवडत असेल तर तुम्ही जास्त घ्या, कमी आवडत असेल तर कमी पाणी घ्या. आता इथे आपण 5 मिनिट चांगली उकळी काढून घेऊया. आणि मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं. त्यावर थोडा कोथिंबीर घेतलेला आहे. आणि आता इथे आपण 5 मिनिट उकळी काढून घेतलेली आहे. आपलं बघा पनीरने कसं तेल पण सोडलं आणि रंग पण बघा किती छान आलेलं आहे, कलर नाही का. माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पण नक्कीच अशी भाजी पनीर मसाला करून का. इथे आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. आता सर्विंग बाऊलमध्ये आपण काढून घेत आहोत. बघा अशा पद्धतीने कलर पण किती सुंदर आला आहे ना. आणि चव पण छान लागते बरं. नक्की तुम्ही करून बघा. आणि एक लाईक जरूर करा. कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा.